नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाने अगदी धडाकेबाज कामगिरी करत ऐनवेळी म्हणजे अगदी मोक्याच्या वेळी तिथं पोहोचत काजल आणि नरेशचं लग्न मोडलेलं आहे. आणि त्याचबरोबर कला अद्वैतच्या आता सुखी संसाराला सुरुवात झालेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे कला आता हॉलमध्ये आलेली असते. ती पाणी घेऊन जात असते. त्याचवेळी किचनमध्ये राहुल उभा असतो. कलाचं लक्ष राहुलकडे जातं. नक्की राहुल काय करतोय, त्याचं काय चालू आहे, या गोष्टींचा कला विचार करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता राहुलच्या मोबाईलवरती रोहिणीचा मेसेज आलेला असतो. जेव्हा रोहिणीचा मेसेज आलेला आहे तेव्हा मात्र राहुलचा मोबाईल तिथे असतो आणि कलाने तो मेसेज पाहिलेला असतो. कलाला सुद्धा धक्का बसलेला असतो की नक्की काय झालेलं आहे. म्हणजे रोहिणी मॅडम आपल्यासमोर वागतायत ते खरं आहे का, हा सगळा गोंधळ घातला जातो ते खरं आहे, या गोष्टींचा विचार इकडे कला करत असते. कारण कलाला आठवत असतं की राहुलच्या मोबाईलवरती जो मेसेज पाठवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आज जे काम करायला सांगितलं होतं ते काम केलेलं आहेस का, अशा पद्धतीचा तो मेसेज असतो. आणि त्यामुळं तो मेसेज जेव्हा पाहिला जातो तेव्हा मात्र खरं तर कलालासुद्धा धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की नाही, याच्यामागं काहीतरी वेगळं कारस्थान शिजतंय, हा विचार कलाच्या डोक्यात सुरू असतो. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या समोर जे वागलं जाते ते वेगळं आहे आणि त्याचबरोबर इथे प्रत्यक्षात जे वागलं जाते ते वेगळं आहे, हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला विचार करत आहे. कलाला आठवत आहे की रोहिणीने राहुलच्या कानाखाली वाजवली होती. रोहिणीने राहुलच्या कानाखाली वाजवली आणि सांगितलं की नाही, याला तुम्ही घरात नाही ठेवायचं, कारण ह्याने चूक केलेली आहे, या चुकीची शिक्षा याला भोगावी लागलीच पाहिजे. म्हणून तिने राहुलला धक्के मारत सुद्धा घराच्या बाहेर काढलेलं होतं. या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि त्याचबरोबर ती विचार करते की नाही, याच्या मागं काहीतरी वेगळं कारण आहे. कारण रोहिणी मॅडम आपल्यासमोर जे वागत आहेत ते वेगळं आहे आणि बाकी सगळ्यांच्या समोर जे वागत आहेत ते वेगळं आहे, हे कलाच्या लक्षात आलेलं आहे. कला त्याच गोष्टींचा विचार करते, याच्या मागं काहीतरी वेगळं कारण आहे. नक्की काय आहे ते मला पाहावं लागणार आहे, त्या दोघांशी बोलावं लागणार आहे. असं काय घडलेलं होतं ज्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या गोष्टींचा विचार कला करत असते. खरं तर कला आता पाणी घेऊन वरती रूममध्ये चाललेली असते. एकतर अद्वैतच्या बाबतीतल्या निर्णयाचंही तिला काही कळत नसतं आणि त्याचबरोबर आता हे वेगळं, या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत, याच गोष्टींचा विचार तिचा चालू झालेला असतो. तर कला त्याच गोष्टींचा विचार करत आता वरती आलेली असते. तिला कळतच नाही आहे की मी काय करू, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू म्हणजे सगळं व्यवस्थित होईल, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. तर इकडे वरती येते. अद्वैत तिथे झोपलेला असतो. अद्वैतकडे ती पाहते. अद्वैत झोपलेला आहे हे तिच्या लक्षात येतं आणि मग कला पाण्याचा तांबा जो आहे तो आणलेला असतो, तो अद्वैतच्या उशाजवळ ठेवते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं माझा हात लागेल आणि ते पाणी सांडेल ना. तेव्हा कला म्हणते की नाही चांदेकर, एका वर्षभरात ना घरात कोणाला काय, कोणाच्या कशा सवयी आहेत, या सगळ्या गोष्टी मला कळलेल्या आहेत. त्यामुळं ते नाही सांडणार आहे, मला माहिती आहे, कारण तुझा हात नाही लागणार याची गोष्टीची मला जाणीव आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय. तेव्हा कला म्हणते की हो, या घरातल्या सगळ्यांबद्दल मला माहिती आहे, असं कलाने आवर्जून अद्वैतला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे पाहतो. कला म्हणत असते की पण काय करणार, ह्या सगळ्या सवयी लागलेल्या आहेत. या सवयी अशा लागलेल्या आहेत की मला कळतच नाही आहे की माझं काय होणार आहे, मी कशा पद्धतीने विचार करते, मला काहीच सुचत नाही आहे, हा विचार तिच्या डोक्यात चालू झालेला असतो. एवढ्या सहजासहजी ह्या सवयी मोडता येतील का, मोडू शकेल का, हा विचार ती करत असते. आणि तशीच बेडवरती जाऊन झोपलेली असते. तिलाही झोप लागत नसते. इकडे अद्वैतलाही झोप लागत नसते. कारण पळशीकरांनी त्यांना सांगितलेलं असतं की आत्ता जर का ह्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या तर खूप अवघड होणार आहे, असं पळशीकरांनी सांगितलेलं असतं आणि तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागणार आहे, असं पळशीकरांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही आता त्याच गोष्टींचा विचार करत आहेत. म्हणजे त्यांना दोन प्रकारचे निर्णय घ्यायचे आहेत. एक तर ठरवायचं आहे की पुढं काय करायचं आहे, म्हणजे एका निर्णयापर्यंत ठामपणे यायचं आहे. एक तर ठरवायचं आहे की पुढे काय होणार आहे, एकत्र राहायचं आहे का डिवोर्स घेऊन मोकळं व्हायचं आहे. तेव्हा कला आणि अद्वैत दोघेही जागे होतात आणि एकमेकांना सांगू लागतात. कला म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला ना एक कळत नाही आहे
की मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय वेगळं. तेव्हा कला असं म्हटल्याबरोबर इकडे अद्वैत म्हणतो की मीही नाही राहू शकत आहे. तू जास्त उकळलेली नसली, कडवट असली तरीही मला तुझ्याच हातची कॉफी आयुष्यभर प्यायची आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे कला म्हणते की चांदेकर, मला पण भीती वाटली की तुझा हात पकडून झोपायचा आहे, असंही सांगितलेलं असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र दोघेही उठून उभे राहतात धाडकन, कारण अद्वैतला तर इतक्या वेळ झोप लागत नसते आणि आता हे काय झालेलं आहे. म्हणून दोघेही उठून उभे राहतात आणि मग दोघेही सांगू लागतात. तेव्हा कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत म्हणत असतो खरंच. तेव्हा कला म्हणते की हो हो चांदेकर. आणि कलाने तिचा निर्णय सांगितलेला असतो. कलाला कळलेलं असतं की या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत आणि म्हणूनच कलाने आता अद्वैतला तिचा निर्णय सांगितला, अद्वैतनेही त्याचा निर्णय तिला सांगितला आणि या सगळ्यामुळं आता कला आणि अद्वैत हे दोघंही इतके खुश झालेले असतात की अद्वैत त्या क्षणी जातो आणि तिथे टेबलवरती ठेवलेले डिवोर्स पेपर जे आहेत ते उचलून घेतो आणि डिवोर्स पेपर उचलून तो इकडे कलाकडे येतो आणि ते पेपर फाडतो. कारण त्या दोघांनीही सांगितले कितीही काहीही झालं तरीही मला अति आगाऊसोबत राहायचं आहे आणि इकडे अद्वैतने सांगितलेलं आहे की मला आगाऊसोबत राहायचं आहे. आणि असं म्हणत दोघांनी ते पेपर फाडायला सुरुवात केलेली असते आणि त्या दोघांनी ते पेपर फाडून टाकलेले असतात. त्यांना दोघांनाही छान वाटत असतं. फायनली त्यांना कळलेलं असतं की सगळं कशा पद्धतीने झालेलं आहे. आणि मग आता सगळ्या रूममध्ये कचरा झालेला असतो. अद्वैत म्हणतो की सगळी रूम आता खराब झाली ना, आवरावं लागेल तुला ते. कला त्याच्याकडे पाहते तेव्हा तो म्हणतो की नाही, आपण दोघं मिळून आवरूया. आणि मग ते दोघं मिळून आवरण्याचं दोघंही ठरवतात आणि त्याचबरोबर आता सगळं आवरून दोघांनी झोपीही गेलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं उठलेले असतात. कला अद्वैतकडे पाहत असते, अद्वैत आवरत असतो आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतची घाई चाललेली असते, कलाचीही घाई चाललेली आहे. त्यांना दोघांनाही कळत नाही आहे की पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे, काय करायचं आहे. कोणत्याच गोष्टीतलं त्यांच्या लक्षात येत नसतं. आणि मग इकडे कला म्हणत असते की आई नाशिकला गेली होती, ती आली असणार आहे, मला तिला फोन करायला पाहिजे. नक्की काय झालेलं होतं आणि काय होतं आहे हा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. आणि तेवढ्यातच अद्वैतकडे ती पाहते. अद्वैत आवरत असतो, तिला खूप छान वाटतं आणि ती अद्वैतच्या जवळ जाऊ लागते. खूप छान असं रोमॅन्टिक सॉन्ग आहे. दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, हसत आहेत. आज खऱ्या अर्थाने ते नवरा बायको म्हणून एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. त्यांना दोघांनाही छान वाटत आहे आणि माघारी फिरताना नेमके कलाचे केस जे आहे, कलाचं जे मंगळसूत्र जे आहे ते अद्वैतच्या शर्टमध्ये अडकतं. आणि तेव्हा मात्र इथे या गोष्टी घडत असतात. कला लाजत असते कारण कलाला खूप छान वाटत असतं. फायनली या सगळ्या गोष्टी एवढ्या छान पद्धतीने चालू असतात. कला मोबाईल पाहते आणि म्हणते की मी आईला फोन करते, कारण नक्की काय झालेलं आहे ह्याबद्दल मला बोललंच पाहिजे, कारण आईने ती गोष्ट माझ्यापासून लपवलेली आहे. मी इतके दिवस शांत बसले पण आता नाही, मला कळलं पाहिजे की का आईनं असं केलेलं आहे. असं म्हणत ती कलाला फोन लावत असते. इकडे आईला फोन लावत असते. इकडे संगीता घरी आलेली असते. काजल म्हणते की आई ये तू आलीस, पण संगीता मात्र तिच्याशी काहीच नाही बोलत आहे. संगीताला गप्पच बसायचं असतं. तेव्हा काजल म्हणते की आई पाणी घे, असं म्हणत ती पाणी देते. तरीही तिला पाणी घ्यायचं नसतं. तिचं एवढंच चालू आहे की नाही, मला नको आहे ते पाणी, मला नाही काय करायचं, असं दोघीही बोलत असतात. त्यासोबतच इकडे बाबांना बोलवलं जातं. तेव्हा संगीता म्हणते की मी तुम्हाला जे साहित्य आणायला सांगितलं होतं ते आणलं आहे का तुम्ही. तेव्हा बाबा म्हणतात की हो आणलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की चला पुढची तयारी करायची आहे आणि तिच्या फोनवरती कलाचा फोन येतो. ती म्हणते की कलेचा फोन येतोय, नको कट करून टाकते. तेव्हा मात्र कला म्हणते की आईला काय झालं आणि आई आज फोन का कट करते, असं का केलं जातं. कला याच गोष्टींचा विचार करते. कला म्हणत असते की नाही, आता मला काहीतरी करावं लागणार आहे. कला प्रत्येक वेळेस फोन करते त्यावेळेस संगीता सांगते की मला कलेचा फोन येतोय आणि कलेला आवाज जरी ऐकला तरी सगळं कळतं. त्यामुळं कलेला कुणीही सांगायचं नाही, आजचा कार्यक्रम होईपर्यंत काहीही बोलायचं नाही, असं स्पष्टपणे संगीताने सांगितलेलं असतं. आता मात्र कलालाही प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, नक्की अचानक काय झालं, आई का फोन उचलत नाही आहे. आणि तिने एवढंही सांगते की तुम्ही दोघांनीही फोन उचलायचा नाही आणि तिला काहीही सांगायचं नाही, कारण जोपर्यंत आजचं सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा निर्णय मी घेतलेला आहे, असं संगीताने सांगितल्यानंतर कलाच्या बाबांना सुद्धा राग येतो. ते म्हणतात की काय चाललं या संगीचं. तेव्हा काजल म्हणते बाबा तुम्हाला पटतंय का, काय करते आई हे सगळं, आईला जराही वाटत नाही का हो, माझ्या डोळ्यात बघून कळत नाही आहे की मला हे लग्न करायचं नाही आहे. बाबा म्हणतात की तुला माहिती आहे ना, आत्ता तिच्यासाठी तुझं लग्न होणं
खूप महत्त्वाचं आहे, म्हणून ते करते आणि थोडंच दमाने घे, होईल सगळं व्यवस्थित, धीराने घे, असं बाबा तिला सांगत आहेत. तेव्हा मात्र काजल म्हणत असते, पण मला कळतच नाही आहे की मी काय करू, का असं होतंय. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की मला नाही माहिती म्हणजे मी काय केलं पाहिजे. आणि तेवढ्यातच तिच्या फोनवरती कलाचा फोन येतो. आता आईनं सांगितलं की फोन उचलायचा नाही आहे, आता काय करायचं, असं म्हणत ती फोन जो आहे तो बाजूला ठेवते. आता कलाला इकडे टेन्शन येतं. कला म्हणते की चांदेकर चल लवकर, मला ना कळत नाही आहे की काय झालं आहे. मी आईला इतके फोन केलेले आहेत, त्याचबरोबर इकडे आईला इतके फोन केलेले आहेत आणि काजलला पण फोन केलेला आहे, तरीही आता ते दोघंही माझा फोन उचलत नाही आहेत. नक्की काय झालेलं आहे मला कळत नाही आहे. आणि त्याचबरोबर आता कला म्हणत असते की आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे. आता मात्र इकडे अद्वैत म्हणतो की हो हो झाले चल, असं म्हणत तोही आवरून तयार होतो आणि दोघंही निघत असतात. कला म्हणत असते की चांदेकर सगळं व्यवस्थित असेल ना रे. इकडे काजल म्हणत असते, काय काय करतेस तू हे सगळं, साडी वगैरे का तयार करतेस मला. इकडे काजलला साडी नेसवलेली असते आणि फुल तयारी केलेली असते, पण काजलला बिचारीला माहीतच नसतं की तिला कशासाठी तयार केलं जाते. या सगळ्यामागे काय कारण आहे, का काजलला तयार करते संगीता, याबद्दल तिला माहितीच नसतं. ती विचारत असते की आई सांग मला काय आहे हे सगळं, मला कशासाठी तयार करते. पण संगीताला मात्र काहीच सांगायचं नसतं, कारण संगीताला असं वाटत असतं मी जर यांना काही सांगितलं आणि यांनी नकार दिला तर काय करायचं, म्हणून लवकरात लवकर तयारी चाललेली असते. आता काजलला छान तयार केलेलं आहे. त्यानंतर मात्र इकडे काजलचे बाबा त्याचबरोबर सगळेजण आहेत आणि मग नरेश आणि त्याचे आई वडील ते दोघंही आलेले असतात. तेव्हा काजलच्या लक्षात येतं गुरुजी आलेले असतात. मग संगीता म्हणते, हां गुरुजी, बरं झालं तुम्ही आलात. आणि काजलच्या बाबांना सगळी तयारी करायला तिने सांगितलेलं होतं. आता मात्र कला आणि अद्वैत निघालेले असतात. अद्वैतचं एकच असतं की चांदेकर चल ना लवकर. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मला कळत नाही आहे की मी काय करू नक्की. आणि त्याचबरोबर तिचं एवढंच चालू आहे की आईनं नक्की काय केलं आहे, कशासाठी एवढं सगळं करते, या गोष्टींचा विचार ती करत आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की संगीता आणि त्याचबरोबर घरातले सगळे आहेत आणि मग सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. तिकडे बोललं जातं की लवकरात लवकर आपण काजल आणि माझं लग्न करायचं आहे, हे सांगितलं जातं. आता कला विचार करत असते, इकडे लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे, काजल माझी ठीक असेल ना, आईने नक्की काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. आणि संगीता म्हणत असते की हो गुरुजींनी 12 नोव्हेंबरचा मुहूर्त काढलेला आहे आणि त्या मुहूर्तावर आपण लग्न करून टाकूया असं ठरलेलं आहे. तेव्हा मात्र नरेशला ती सांगू लागते की आमची परिस्थिती अशी आहे, आमच्या परीने आम्ही करू आणि लग्न करून देऊ, काही काळजी करायची गरज नाही. तेव्हा नरेश उठतो आणि संगीताच्या हातामध्ये पैसे ठेवतो आणि सांगतो, हे बघा, लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार आहोत, तुम्ही काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि ते पैशांचं बंडल संगीताच्या हातात दिलेलं असतं आणि तिला सांगितलं जातं. आणि इकडे संगीताला सांगितलं जातं की हे बघा, काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण ह्या लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार आहोत, हे सगळं सांगितलं जातं. आणि मात्र संगीताला धक्का बसतो की आता काय करायचं, नक्की गोष्टी कशा करायच्या आहेत. यांनी तर आता सगळी तयारी दाखवलेली आहे आणि याच सगळ्या गोष्टींचा विचार संगीता करत असते. त्याचबरोबर इकडे काजलला कळलेलं असतं की तिच्या लग्नाबद्दल एवढं सगळं चालू आहे आणि लग्नाचा मुहूर्तसुद्धा निघालेला आहे आणि आपण काय करणार आहोत हा प्रश्न तिच्या पुढे उभा असतो. आणि आता गुरुजींना सुपारी फोडायला सांगितली जाते. गुरुजी सुपारी फोडण्यासाठी तिथं कलाच्या बाबांना बोलवतात. कलाच्या बाबांना तर हा निर्णय अजिबात पटलेला नसतो, त्यांना माहीतच नसते की आता करायचं काय आहे, बोलायचं काय. या संगीताने काही बोलूच दिलं नाही आहे, आता करू काय. आणि मग कलाचे बाबा सुपारी फोडण्यासाठी तिथे तयार झालेले असतात आणि त्या क्षणी कला आणि अद्वैत तिथे पोहोचतात. कलाला मात्र धक्का बसतो. कला म्हणत असते की हे सगळं काय चाललंय आई, हे सगळं काय चाललंय, मला कळेल का, हा विचार त्यांनी केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्यावेळेस कला म्हणते की थांबा, अजिबात हा कार्यक्रम होणार नाही, असं म्हणत कलाने त्यांना सगळ्यांना तिथे थांबवलेलं आहे. गुरुजींनाही सांगितले. मग इकडे नरेश उठतो आणि विचारतो की ह्या कोण आहेत आणि यामध्ये येऊन असं लग्न का थांबवत आहेत. तेव्हा कलाची आई सांगू लागते की ही माझी मोठी मुलगी कला आणि हे तिचे आमचे जावई, थोरले जावई अद्वैत चांदेकर, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत
त्याच वेळेस नेमकं आता अद्वैतसुद्धा तिथं आलेला असतो आणि अद्वैतसुद्धा तिथे येऊन या सगळ्यामध्ये आता तो कला सोबत असतो. जेव्हा आता हे सगळं चालू आहे त्याच वेळी संगीता मात्र विचार करत असते. संगीता म्हणत असते की काय करू. कलाने सांगितलेलं आहे की हे बघा, मी काजलची मोठी बहीण आहे आणि मला या सगळ्यामध्ये बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. जोपर्यंत इकडे मी आहे तोपर्यंत जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत या लग्नाच्या बाबतीत काहीही ठरणार नाही. मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला या सगळ्या बाबतीत आता आम्हाला विचार करायला वेळ द्या, आम्हाला थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणतात की काय चाललंय, हे तुम्ही मध्येच काय बोलताय, असं म्हटलं जातं. आणि आता मात्र इकडे कला म्हणत असते की हो, कारण मी तुम्हाला सांगितलंय ना. आणि कलाला संगीताच्या हातांमध्ये पैशाचं बंडलसुद्धा दिसतं आणि कला म्हणते की हे सगळं नाही, हे पैसे अजिबात नाहीत, आपल्याजवळ ठेवायचे एवढंसुद्धा कलाने ठरवलेलं असतं. आणि मग ती नरेशला सांगते की तुम्ही जाऊ शकता, आम्हाला वेळ हवा आहे आणि मी स्वतः ह्या निर्णयामध्ये असणार आहे. जोपर्यंत मी निर्णय घेत नाही तोपर्यंत हा निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. काजलच्या बाबतीत काय करायचं आहे ते आम्ही ठरवणार आहोत असंही सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा आता घडत आहे, नरेश मात्र धमकी देतो, हे बघा मिस्टर दिनकर खराव, एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर काही झालं तर मी ऐकून घेणार नाही, सोडणार नाही तुम्हाला. तुमचं जे काही चाललेलं आहे ना ते मला कळलेलं आहे आणि तुम्ही जे काय करताय ना त्याबद्दल मला सगळं कळलेलं आहे. मी सोडणार नाही, कारण माझं लग्न ठरलेलं आहे आणि ऐनवेळी येऊन हे लग्न मोडलं जाते. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की मी सोडणार नाही, अशा पद्धतीने बोललं जातं. तेव्हा मात्र कला आता त्यांना सांगते की जा तुम्ही, निघा, आत्ताच्या आत्ता निघा, असं कलाने सांगितल्यानंतर मात्र इकडे संगीताकडे कलाचा मोर्चा वळतो आणि कला म्हणू लागते की काय चाललंय नक्की, मला कळेल का. आणि मग ती म्हणते की आई, एवढा तडकाफडकी निर्णय घेतला, इतका मोठा निर्णय तू घेतला आणि काही कळूही दिलेला नाही आहेस, असं का केलेलं आहेस तू. कला काजलकडे येते, काजलला विचारू लागते की काजू मला सांग, काय झालेलं होतं आणि कशामुळं, सांग ना मला, या सगळ्यामागे काय आहे, या सगळ्यामध्ये तुला खरंच लग्न करायचं आहे का त्या व्यक्तीशी, असं ती काजलला विचारते. तेव्हा मात्र काजल सांगू लागते की नाही, मला नाही लग्न करायचं आहे, असं जेव्हा काजल सांगते तेव्हा मात्र कला काजलला म्हणत असते की बस, आत्तापर्यंत तुला मी तेच विचारत होते आणि तू मला ते सांगितलेलं नव्हतं. आता तू मला सांगितलेलं आहे, मला कळलेलं आहे की पुढे काय करायचं आहे ते. आणि मग इकडे संगीताला धक्का बसलेला असतो, कारण काजलने स्वतःच्या तोंडाने सांगितलं की मला हे लग्न करायचं नाही. आता मात्र संगीताला काहीच बोलायला चान्स नसतो, कारण ज्या सगळ्या गोष्टी संगीता करणार होती, काजलच्या बाबतीतला निर्णय घेऊन ती रिकामी होत होती, ते सगळं आता थांबलेलं असतं. कारण संगीताने स्पष्टपणे घेतलेला निर्णय होता, संगीताने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं होतं. पण आता मात्र संगीताकडे बोलायलाच तिथे शब्द नसतात. कलाने निर्णय घेतलेला असतो, कलाने सांगितलेलं असतं की काजलच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते मी ठरवणार आहे, असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पळशीकर जे आहेत त्यांनी आबांना फोन केलेला आहे, कारण पळशीकरांनी अद्वैतला सांगितलेलं होतं की काय करायचं आहे ते, पुढचा निर्णय कळवा म्हणून सांगितलेलं होतं. 2 दिवसांची मुदत दिलेली होती आणि त्या 2 दिवसांच्या मुदतीमध्ये त्यांना त्यांचा निर्णय सांगायचा होता. आणि आता तो निर्णय ऐकण्यासाठी ते तिथं थांबलेले होते, पण कला आणि अद्वैतने काही त्यांना फोन करून त्यांचा निर्णय कळवलेला नाही. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की इकडे काय यांचा निर्णय आहे आणि ते त्यांना माहीत नाही आहे, म्हणून त्यांनी आबांना कॉल केलेला आहे आणि आबांना सांगितले प्रत्येक जोडपं हे माझ्याकडे येतं आणि त्यांचा निर्णय मला कळवतं, पण हे जोडपं मात्र माझ्याकडे आलेलंच नाही, त्यांनी त्यांचा निर्णय मात्र मला अजूनही कळवलेला नाही. तेव्हा मात्र आबा म्हणतात की मी बोलतो. अद्वैत आणि कला बाहेरून येतात, आबा त्यांच्याकडे येतात आणि त्यांना विचारतात की काय चाललंय. मला पळशीकरांचा फोन आलेला आणि पळशीकरांचा जेव्हा फोन आलेला तेव्हा त्यांच्याकडून कळलं पळशीकरांना तुमच्याकडून तुमचा निर्णय हवा आहे आणि तुम्ही तुमचा निर्णय अजूनही दिलेला नाही, असं मला पळशीकरांनी सांगितलेलं आहे, असं आबा बोलत आहेत. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत पाहतच राहतात. आबांना धक्का बसलेला आहे की आता यांचा निर्णय काय आहे, हे काय निर्णय घेणार आहेत, हा प्रश्न आबांनाही पडलेला आहे. म्हणून आबा त्या दोघांना विचारत आहेत की तुम्ही लवकरात लवकर ठरवा काय करायचं ठरवलेलं आहे. आता मात्र कला आणि अद्वैत दोघंही पाहतच राहतात, त्यांना कळत नाही आहे की काय करायचं आहे.
आणि त्याचबरोबर आता कला आणि अद्वैत या दोघांनाही तेवढाच प्रश्न पडलेला असतो आणि ते दोघं तिथे त्यांच्याकडे पाहतात तेव्हा कला आणि अद्वैत आबांना सांगतात की आमचा निर्णय झालेला आहे, आम्ही एकत्र राहायचं ठरवलेलं आहे आणि आता मात्र आबांना खूप आनंद झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.